नमस्कार. अच्छा, कधी विचार केलाय का की सकाळी उठून केलेली एक अगदी छोटीशी सवय आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते? आज आपण अशाच एका खरं तर अगदी सोप्या पण जादुई सवयीबद्दल बोलणार आहोत. चला तर पाहूया काय आहे हे रहस्य. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केलं जातं? अनेकांसाठी दिवसाची सुरुवात म्हणजे गरमागरम चहा किंवा कॉफी, बरोबर ना? पण जरा विचार करा, या आपल्या नेहमीच्या सवयीच्या जागी आपण फक्त एक छोटीशी अगदी सोपी गोष्ट केली तर? एक अशी गोष्ट जी आपल्या शरीराला आतून स्वच्छ आणि मजबूत बनवू शकते. हो, अगदी बरोबर ऐकलं. फक्त एक ग्लास कोमट पाणी. वाटतं तितकं साधं नाहीये हे. ही इतकी साधी सवय आपल्या शरीरातल्या अनेक महत्वाच्या कामांना चालना देते आणि दिवसभर आपल्याला उत्साही ठेवते. मग चला याचे एक एक करून फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. ओके, तर सगळ्यात पहिला आणि खरं सांगायचं तर खूप महत्वाचा फायदा आहे आपल्या पचनसंस्थेशी जोडलेला. म्हणजे बघा ना, आजकाल अनेक जण पोटाच्या काही ना काही लहान सहान तक्रारींनी त्रस्त असतातच. अपचन झालंय, गॅस होतोय किंवा ॲसिडिटी. ह्या समस्या तर जणू काही रोजच्याच झाल्या आहेत नाही का? पण यावर एक अगदी सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. आणि तो म्हणजे सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी. तर हे काम कसं करतं? महत्वाचा मुद्दा हा आहे की कोमट पाण्यामुळे आपण जे खातो ते अन्न लवकर पचायला मदत होते. आणि इतकंच नाही तर ते पोटात साचलेली सगळी विषारी द्रव्य म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि आपलं शरीर आतून स्वच्छ करतं. म्हणजे विचार करा, एक प्रकारचं नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनच की. आता बघा, एकदा का पचनसंस्था सुधारली की त्याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या इंजिनवर होतो. आणि हे इंजिन म्हणजे काय? तर आपला मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय आणि आपलं रक्ताभिसरण. चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. ही प्रक्रिया ना खूपच सरळ आहे. जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा आपल्या शरीराचं तापमान किंचितसं वाढतं. यामुळे काय होतं? आपला मेटाबॉलिझम म्हणजे शरीराचा ऊर्जा वापरण्याचा वेग वाढतो. आणि जेव्हा मेटाबॉलिझम वाढतो तेव्हा साहजिकच शरीरातील अतिरिक्त चरबी वितळायला मदत होते. म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक अप्रतिम आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. आणि ऐका, इथे एक खास टीप आहे. जर याच कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस किंवा मध मिसळला ना, तर वजन कमी होण्याची ही प्रक्रिया आणखी वेगाने होऊ शकते. एक छोटासा बदल पण परिणाम मोठा. फक्त वजनच नाही, याशिवाय गरम पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन एकदम सुरळीत राहतं. आणि चांगलं ब्लड सर्क्युलेशन हे निरोगी हृदयासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. यामुळे शरीराच्या अगदी प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोचतो. बरं, तर आतून तर आपण फिट झालो, पण या सवयीचा परिणाम आपल्या बाह्य सौंदर्यावरही दिसतो. हो, ही सवय आपल्या त्वचेवर आणि केसांवर एक वेगळीच चमक आणते. चला बघूया याचे सौंदर्य फायदे काय आहेत. आणि गंमत बघा, आपण जे शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्याबद्दल बोललो ना, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. जेव्हा त्वचा आतून स्वच्छ होते तेव्हा साहजिकच ती बाहेरूनही अधिक निरोगी, चमकदार आणि तजेलदार दिसते. म्हणजे बघा, जिथे विषारी घटकांमुळे त्वचा निस्तेज आणि लाईफलेस झाली होती, तिथेच आता ती पुन्हा सतेज आणि ताजी दिसू लागते. आणि एवढंच नाही, चांगलं रक्ताभिसरण झाल्यामुळे केस गळण्याची समस्या कमी व्हायलाही खूप मदत होते. आणि आता येतोय शेवटचा, पण दिवसाची सुरुवात करण्यासाठी कदाचित सगळ्यात महत्त्वाचा फायदा, तो म्हणजे नैसर्गिक ऊर्जा आणि ताजेपणा. सकाळी उठल्यावर जो एक आळस असतो, थकवा जाणवतो, त्याला दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कोमट पाण्यामुळे शरीराला एक मस्त किकस्टार्ट मिळतो आणि दिवसभर मन एकदम ताजेतवाने आणि प्रसन्न राहतं. ठीक आहे, तर हे सगळे फायदे ऐकून खूपच छान वाटतंय, बरोबर? पण हे फायदे मिळवण्यासाठी काही साधे सोपे नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे. चला पटकन त्यावर एक नजर टाकूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम, पाणी खूप जास्त गरम नसावं, कारण ते घशाला किंवा पोटाला इजा पोचवू शकतं. ते नेहमी कोमट म्हणजे आपण अगदी सहज पिऊ शकू इतकंच गरम हवं. आणि हो, ही सवय रोज सकाळी रिकाम्या पोटी पाळायची आहे हे विसरू नका. फक्त एक ग्लास पुरेसा आहे. तर पाहिलं आपण, पचन सुधारण्यापासून ते चमकदार त्वचेपर्यंत, वजन नियंत्रणापासून ते दिवसभराच्या ऊर्जेपर्यंत एका इतक्या साध्या सवयीचे तब्बल 5 मोठे फायदे आहेत. कमाल आहे नाही का?
तर आता प्रश्न हा उरतो की सकाळी प्यायलेला फक्त एक ग्लास कोमट पाणी आपल्या संपूर्ण दिवसाचा अनुभव खरोखरच बदलू शकेल का? यावर नक्की विचार करा.